मित्रांनो, आजचा विषय आपला आहे सिमेट्रिकल ड्रॉइंग. सिमेट्रिकल ड्रॉइंग कशी काढायची ते आज आपण पाहणार आहोत. सिमेट्रिकल ड्रॉइंग काढण्यासाठी आपण कोणतं पॉट निवडलं आहे, त्या पॉटची साईज कशी आहे, आकार कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. या ड्रॉइंगमध्ये त्या पॉटच्या दोन्ही बाजू सारख्या असतात, दोन्ही साईड सारख्या प्रमाणात आलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला मध्यभागी एक रेष घ्यायची, त्या पॉटचे विभाजन करायचे. त्याच्यासाठी एक उभी रेष आपण फाडलेली आहे. त्यानंतर त्या पॉटची आपण एक साईड काढून घ्यायची आहे, कुठलीही एक बाजू पूर्णपणे काढून घ्यायची. त्यानंतर जे त्या बाजूचं शेवटचं टोक असेल त्या टोकापासून एक आपल्याला लाईन काढायची आहे उभी, आणि शेवटचं टोक जे बाजूचं आहे त्याच टोकापासून एक आडवी लाईन सुद्धा काढायची आहे, आणि सेम लाईन तिकडेच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला काढायची आहे. म्हणजे आपल्याला याची रुंदी किती प्रमाणात आहे याचं गेस येईल. ते गेस घेण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता तेच गेस घेऊन आपण ही बाजू कंप्लीट करत नेत आहोत. एक लाईन खालच्या बाजूने सुद्धा काढून घ्यायची आहे. म्हणजे जे आपले आयात झाले आहे त्या आयात वर किती प्रमाणात ती रेष आली आहे या बाजूची, त्याच प्रमाणात ती रेष आपल्याला घेता येईल दुसऱ्या बाजूची. या पद्धतीने म्हणजे आपल्या दोन्ही बाजू पॉटच्या सारख्या येतात. तसंच दुसरं ड्रॉइंग काढताना कोणता आकार आपण सिलेक्ट केला आहे. सिमेट्रिकल आकार म्हटलं की त्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतात. त्यामुळे एक कुठलाही सिमेट्रिकल आकार घेताना सर्वप्रथम एक उभी लाईन काढायची. दुसरा आकार आपला चालू आहे. त्याची तोंडी काढली आहे आपण, आणि एक साईड पूर्णपणे काढून घ्या. हा आपला माठाचा आकार आहे. हे माठ बनवताना याच्या दोन्ही बाजू आपल्याला सारख्याच घ्यायच्या आहे. सर्वप्रथम जे पॉट आपण एक बनवला आहे सुरळीत टाईप, जी पद्धत त्या पॉट बनवताना घेतली होती आपण त्याच पद्धतीचा अवलंब इथे करायचा आहे. या दिशेने सुद्धा आपल्याला उभी लाईन काढायची, एक आडवी लाईन शेवटच्या टोकावर, आणि जी तोंडी आहे माठाची तिथून सुद्धा आपल्याला एक आडवी लाईन काढायची आहे. म्हणजे एक दोन्ही बाजूने आपले चौकोन तयार झालेले आहे. त्या चौकोनात इकडली बाजू पाहायची आहे की किती प्रमाणात या चौकोनाचा किती प्रमाणात त्यांनी व्याप घेतला आहे, त्याची व्याप्ती पाहायची आहे. आणि त्याच पद्धतीने इकडल्या साईडने सुद्धा आपल्याला ती बाजू कव्हर करण्याची आहे आपल्याला. म्हणजे दोन्ही बाजू आपल्या समप्रमाणात येतील. तिसरा पॉट आपण जे घेऊन राहिलोय ते तुमची जर या पद्धतीने प्रॅक्टिस करत गेल्यानंतर तुमची नजर त्या पॉटवरती बसून जाते, आणि नंतर तुम्हाला रेषा ओढायची गरज पडत नाही, आणि एकदम इझिली फ्री हँडली तुम्ही कुठलंही सिमेट्रिकल फॉर्म
सिमेट्रिकल आकार हा सहजतेने काढू शकाल. याची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपोआपच तुमची नजर ही बसून जात असते. आपल्या नजरेतच खेळत असते त्याचा आकार, आणि मग तुम्हाला योग्य लाइनिंग वगैरे फाडायची गरज पडत नाही. ते आपले डोळेच सांगत असतात की लहान झालाय, एक बाजू लहान झाली आहे, मोठी झाली आहे. पण तुम्ही मात्र त्याची प्रॅक्टिस करत असताना या सर्व गोष्टीचा अवलंब करायचाच आहे. तेव्हाच आपला आकार हा परफेक्ट निघेल, दोन्ही बाजू समान निघेल. आता हा मी सहजतेनं बिना लाइनिंग फाडल्यानेच हा आकार काढलेला आहे. पण तुम्ही मात्र पहिले जे 2 पॉट आपण काढलेले आहे, ज्या पद्धतीने काढले आहे त्याच पद्धतीचा अवलंब करायचा आहे. मग जशी जशी हळूहळू प्रॅक्टिस होईल तुमची, तेव्हा फ्री हँडली काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. या पद्धतीने आपण दुसरं पॉट एकदम सहजतेनं काढलेलं आहे. एका सुरळीचा आकार आपण इथे घेतलेला आहे. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुमचं ड्रॉइंग अजून डेव्हलप होत राहील. हे ड्रॉइंग आपलं डेव्हलप करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. याच पद्धतीचे व्हिडिओ अजून टाकू आपण. धन्यवाद.